महाराज आपलं नाव काय? स्वपन गावठी गाव पारनेर. पारनेर. मग संतवीर रामदास बाबा मनसुख यांचा आणि तुमचा संबंध कसा आला निवरायचं इथं? कधी साधारणतः भेट झाली असेल तुमची? 71 साली 71 साली. अधिक मास होता. हां, बावन्न हा, 14 दिवसाचा 14 दिवसाचा घेतला. आता मला लक्षात आलं. 14 दिवसाला हजर होतो. हो. आणि मग संपर्क वाढा एकाच वेळेस पहिल्या वर्षी 14 दिवस राहिलो. मग नंतर आलो आम्ही ज्ञान मंदिरला. आणि इथं ठराव झाला. मग 14 दिवसाचा सप्ताहात विषय झाला. काही शिरूरचे काही पारनेरचे लोक जमा होऊन हा, दिंडीचं. ते आपलं दिंडी पडनेर नवराची दिंडी सुरू करायची. म्हणजे इथं पिंपळनेर ते पंढरपूर दिंडी. 72 सुरू झाली दिंडी. 72ला सुरू झाली. 14 दिवस सप्ताह चालला का? 14 दिवस सप्ताह. आणि बाबांचं कीर्तन बाबांचेच कीर्तन. सगळीच 14. आम्ही कुठं कीर्तनकार होतो. त्यावेळेला कीर्तन त्या विषयच नाही. त्या म्हणजे आमच्या पूर्ण पारनेर तालुक्यात एक नाना महाराज कीर्तनकार होते. बाकी कोणी कीर्तनकार नाही. गोपाळ काका मकाशीर यांच्याशी बोललो आम्ही, तर ते बोलले की 14 दिवस कीर्तन होतं, एकाच ओळीवर घेतलं होतं कीर्तन. ते खरं आहे का? आता ते आज काय अभंग. सांगायचं नाही. त्यावेळेच आमचं अज्ञान. आज्ञान. हा. मग रामदेवांचं व्यक्तिमत्व कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे काय भावलं? बाबाची व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेच अवर्णनीय होतं. म्हणजे काय अनुभव आले तुम्हाला? अनुभव आले म्हणजे आता मी शाळेत गेलो. 3रीच झाली माझी. हम्म, 4थी 6 माहीची परीक्षा सुद्धा नाही दिली. बाबांनी मला कीर्तन करायला लावली दिंडीत. कीर्तन करायला लावलं. हा. कीर्तनकार. एक वर्षाच्या आत. हां, आणि काय सतत संपर्क नाही. मग बाबा जेव्हा सप्ताह सुरू झाला ज्ञान मंदिरचा, मग जोपर्यंत होतो बाबा होतो तोपर्यंत सप्ताहाला यायचो नाही. म्हणजे 7 दिवस राहायचो. मग तुम्ही वयाच्या किती वर्षी कीर्तन केलं तुम्ही आता ते सांगता येत नाही. अंदाजे? अंदाज 30 वर्षाच्या आतच. 30 वर्षाच्या आत केलं. बाबांबरोबर इथं कोणत्या बाबांचं रामदेवांचं इथं ह्या परिसरामध्ये म्हणजे पारनेर किंवा नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गावी कीर्तन वगैरे व्हायची त्यांची? आमची सप्ताह सुरू दिंडी सुरू झाली. बाबाला गावच सोडलं नाही का लोकांनी. प्रत्येक गावच्या लोकांनी बाबांना कीर्तनाला आणले. आणि बाबा आमच्या गावात आता इथं आले म्हणजे जर नाही भेटलो तर बाबा चौकशी करण्याला तर काय फोन नाही नव्हते. पण डायरेक्ट भेटायलाच यायचे. आता आम्ही शेतकरी असल्यामुळे शेती करावं लागायची. म्हणजे तुम्ही शेतकरी का? शेती कर? शेतकरी, हा. अजून आपली शेतीच चालू आहे. वय किती बाबा तुमचं? काय अन्न वय किती असेल तुम? संपलं ना. 86. आमचं दोघं बरोबर आहे. 86 संपलं, 87 सुरू झालं. 87 लागले. आज 87 सुरू झालं. 87 सुरू झालं. आजच. आज सर मी वाढदिवस आहे का आज? वा वा. माझं 14 तारखेला सुरू झालं मागच्या डिसेंबरच्या आपल्या नोव्हेंबरच्या. वाढदिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे अफाटे वर्णन करायचं दोघं नाही सर. नाही. पंढरीत 3 ते 4 माणसं अशी एकत्रित बरोबर चालले तर त्याच्यापेक्षा मोठी गेली नव्हती. प्रदर्शनाला हो. मास्टर प्लॅन करता प्रयत्न केला. एवढा उपोषणच केली तिथे त्यांनी. आपण तर नाही हे करमाप केला वसंतदादा पाटील. तर बाप संपूर्ण महाराष्ट्रातला. घेरावच घातला वसंतदादा. वसंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. हा. त्यांनी तिथंच जाहीर केलं. वसंतदादा पाटलांनी दंडवत घातला मनसुख बाबांना. मुख्यमंत्र्यांनी दंडवत घातला. मुख्यमंत्र्यांनी रामदेवांना दंडवत घातला. बरं नाही तेवढं. बरं पैसा कीर्तनाचा पैसा नाही दिले तर ते म्हणायचे अरे भीक मागली म्हणे झाली. हां भीक घ्यायची नाही. हां, कीर्तनाचा पैसा घेणं म्हणजे भीक आहे. ठीक आहे असं बाबांचं मत होतं. बोलायचे ते बोलले की आमच्या गावात आमच्या घरीच कीर्तन ठेवलं होतं आम्ही. बा आमच्या वडील लागले हो पैसे द्यायला खर्चला. ते म्हणले कामाला पैसा तुम्ही द्या, कीर्तनाचं नाव घेऊन मला पैसा द्यायचा नाही आणि घेणार नाही. अरे कोणापुढे हातच पसरला नाही. जेव्हा करता कोणा वाट बघायची आणि बाबाच्या क्षात फुटाने शेंगदाणे असायचे. कोट असायचा. ते खायचं पण भिक्षा करायला कोट मागायचं. असायचा. कोटाच्या खिशात. कीर्तनकार म्हणून कीर्तनाच्या निमित्ताने जेवायचं सुद्धा नाही. बापरे. मग ते आम्हाला त्याने अभंग सांगितले तुकोबारायांचे. जिथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, धोका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा,
तटा वृषभाशी दाना तृण मागून ये दाना तुका म्हणे घेती देती तेही नळका जाते. या ते जे पंढरपूरचं आंदोलन होतं हा मग त्यावेळेस ते बडव्यांच्या विरुद्ध होतं ना. हा मग ते आंदोलन मागे घेण्यासाठी ते बडव्यांनी काहीतरी त्यांना असे आमिष दाखवलं असेल ना. चला पण आम्ही होतो ना आमिषाला काय बोलले ते नाही आमिष बिमिष काय नाही त्यांना पण. कोणी असो सगळ्या दिंड्यावानांना बोलावलं उपोषण केली चक्र उपोषण केली. हो. मग मुख्यमंत्री त्यांना ते हे केलं ना त्यावेळेला मोबाईल नाही तार होती तार करावं लागायचे ना. हम्म. ते म्हणले तुम्ही वारकऱ्याचेच मुलगा आहेत. मुख्यमंत्र्यांचे वडील सुद्धा वारकरी होते वसंतदादा पाटलांचे. दादा पाटलांचे. तेव्हा ते मनसुख बाबा म्हणले त्यांचं काहीतरी राखा. डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना बोला. Direct बोलले. नाही नाही ते परवाच नाही. मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी येतो म्हणजे सकाळी 9ला. मग 9 वाजता आम्ही जवळजवळ 30 दिंड्या सगळे लोक ग्रुप एकत्रित येऊन त्यांच्या त्या उताराच्या जागेवर हजर झालो. महाराष्ट्रातल्या. हा पंढरीत आली ती सकाळचं आणि त्यांनी जाहीर करून टाकलं. मग महाराष्ट्रातली तिथंच. यात्रा रद्द. तिथंच यात्रा कर रद्द. महाराष्ट्रात कुठल्याही पंढरपूरच नाही महाराष्ट्र. पंढरपूर, आळंदी, नंदेहू आणि नंतर त्र्यंबकेश्वर वगैरे आणि बाकी लोकं आता इथं नाशिक सगळेच. इथं सुद्धा ग्रामपंचायत कर घेत होती. 50 पैसे गावाने पण घ्यायचे. हम्म. त्यावेळेस पंढरपूरमध्ये किती कर घ्यायचे बडवे त्यावेळेस? त्यावेळेला काय 60 आठ पैसे. आठाने त्या जुन्या वेळेला 8 आणे म्हणायचे. हा 8 आणे. कर म्हणजे आता कर म्हणजे तुम्ही दर्शन करायला गेल्यानंतर तिथे ठेवायचे का ते पैसे? प्रवेश करत असताना त्या ठिकाणी हा म्हणजे प्रवेश करताना रिसर ते पावती फाडायचे आणि मग तुम्ही दर्शन करा. गाड्यांना टोल येतात. हा त्या म्हणजे गेटच बनवायचे. गेटच बनवायचं. त्याला विरोध केला बाबांनी. ते पैसे काय असं सरकारी मग संस्थेला आता मग सार्वजनिक या मुख्यमंत्री कार्याला जात नव्हते ते. मग बोलायला कारण करायला लोकांना. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं ना महाराष्ट्रातील यात्रा कर संपूर्ण बंद. हम्म. आणि मग तो मास्टर प्लॅन त्याला बी परवानगी दिली. मास्टर प्लॅन काय होता तो? तो पंढरपूरचं त्यावेळेला दर्शनला जर गेलं ना पांडुरंगाच्या तर प्रदक्षिणा घालणे म्हणजे महामुश्किल. हा कारण ती संडासाच सगळं विष्ठेचे पाटी संडास असायचं. हा आणि ते डबा असायचे. तर त्याच्यातूनच त्या घाणीतून कस तरी लोकांनी हे करायचं प्रदक्षिणा घालायची. म्हणजे आज जे पूर्ण पंढरपूरला ते म्हणजे एवढे मोठे झाले. मोठं स्वरूप आले. तिथून पुढे ते सुरू झालं मग सगळं.